जे काही आपल्याकडे 85 मुलं मुली ना, जे की कोणाला आई आहे तर वडील नाहीये, वडील आहे तर आई नाहीये, जेव्हा शिक्षणापासून वंचित आहे तर आम्ही ह्या मुलांसाठी असं काम करतो. बात करत हो. हाँ सॉरी डिस्टर्ब किया होगा तो. हिंदी मराठी वीडियो लँग्वेज कम्फर्टेबल. ओके. माझं नाव दीपक. आपलं काय नाव असतं? रोहित. रोहित बेसिकली आम्ही ना एक सोशल ऍक्टिव्हिटीज करतो. इथे जेवढे पण लोक येतात ना आम्ही सगळ्यांशी बोलतोय. ओके. पहिले तर सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल तर. नाही काही हरकत तर आपण ना एक छोटस एक एनजीओ चालवतोय, नवजीवन बालनिकेतन संस्था, जिथे की आपल्याकडे 85 मुलं मुली ना, जे की कोणाला आई आहे तर वडील नाहीये, वडील आहे तर आई नाहीये, ज्याचे मुलं असतात ना अनाथ निराधार म्हणतो आपण त्यांबरोबर, आणि ऊसतोडी कामगारांचे, विटवटी कामगारांचे जेव्हा शिक्षणापासून वंचित आहे तर आम्ही ह्या मुलांसाठी असं काम करतो की शिक्षणापर्यंत यावं. आणि संस्थेचं रजिस्ट्रेशन आहे, तुम्ही त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन पण बघू शकता. आम्ही जी संस्था आहे ना 2018 पासून या मुलांसाठी कार्य करतोय. आपलं उरुळी देवाचे आहे ना त्या संस्थेमध्ये ते. आणि आता म्हणजे या मुलांना ज्या पण गोष्टीची गरज आहे, युनिफॉर्म, स्टेशनरी, स्कूल बॅग, सगळं देण्याचा आम्ही प्रयत्न वगैरे करतो. लाईक दिस. आणि आता तुम्हाला थांबवण्याचं जे मेन कारण आहे, सॉरी, आता मेन जे कारण आहे, आता थंडीचा महिना चालू ना, तर मुलांना ब्लँकेट्स आणि स्वेटरची गरज वगैरे, त्याच्यामुळे ते जे पण येतात ना त्या मुलांसाठी आम्ही छोटे छोटे कॉन्ट्रीब्युट वगैरे करतो. आणि त्याच कॉन्ट्रीब्युशन पासून या मुलांचे जे पण डेली नीड्स असतात ते चालवतो. तर तुम्ही ते बघू शकता. इथे आम्ही म्हणजे नाही का संस्थेचं QR वगैरे पण आहे. एक एनजीओ आहे त्याच्यासाठी काम करतो. अशा प्रकारे ज्याला जसं पॉसिबल होतं तसं या मुलांसाठी छोटी छोटी मदत वगैरे करतात. तसं आपल्याकडनं पण छोटीशी मदत वगैरे या मुलांसाठी असतं. आणि ऑल्सो ही जी संस्था आपली हडपसर मध्ये जर कोणाचा बर्थडे वगैरे असेल, कोणाची लग्नाची अॅनिव्हर्सरी असेल ना, तर तुम्ही एकदा येऊन व्हिजिट पण करू शकता. चालेल दादा. आणि जर तुम्ही गुगलला जरी सर्च केलं ना नवजीवन बालनिकेतन संस्था, तर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन, किती मुलं मुली आहेत, कसं पालन पोषण केलं तर तुम्हाला सगळं दिसेल. अशा प्रकारे तुम्ही कधीपासून करताय आणि सर्व? त्याच्यानंतर आम्ही 2018 पासून, सॉरी, हे जे आहे ना आम्ही 2018 पासून मुलांसाठी कार्य करतो. त्याच्या आधीपासून कार्य करतो, पण रजिस्ट्रेशन 2018 ला केलेली. आणि तुम्हाला असं म्हणजे कधीपासून वाटलं की आपण हे काय केलं पाहिजे? आता मी 6वी 7वी 8वी 3 वर्ष हॉस्टेलमध्ये राहिलोय. तर म्हणजे आश्रमशाळा म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याचं जे जेवण वगैरे त्या मुलांना, उदाहरणार्थ आम्हाला तरी एक फॅसिलिटी वगैरे नव्हती भेटत. तर माझी अशी इच्छा होती की आम्ही ह्या मुलांसाठी काहीतरी कार्य करायचं. तर माझे अंकल आहेत, त्यांना पण आधीपासून हे खूप काम करायचे, ते LIC मध्ये पण होतं. तर मग त्यांनी स्टार्ट केलेलं आणि त्यांनी मी त्याला थोडंसं हेल्प वगैरे करतो. आणि आमचे कॉलेज स्टुडंट आहे तर ते पण पूर्ण फंड रेझिंग करतात. ओके. मग तुम्हाला ही प्रेरणा कुठनं भेटते म्हणजे कॉलेज पण करायचं, हे पण करायचं म्हणजे? तुला आधीपासून आवड होती की सोशल वर्क वगैरे करायचं. आणि इव्हन मी सोशल वर्क मध्येच कॉलेज वगैरे करतोय. अशा प्रकारे चालेल. तुम्हाला जर पॉसिबल छोटी हेल्प वगैरे करतो. नक्कीच. तर खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.